नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी खूप दिवसापासून विचार करत होते की स्पर्धा परीक्षेत माझे स्वतःचे काय अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर म्हणजे ॲक्च्युली मला अशा दोन जसं आपण एज्युकेशनल व्हिडिओ करत असतो त्यासोबतच मला माझे पर्सनल काही एक्सपिरियन्स आहे, मग ते आपल्या आयुष्याशी रिलेटेड म्हणा किंवा मग माझे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जे काही अनुभव आहेत ते मला तुमच्याशी शेअर करायची इच्छा होती. ती याच्यासाठी की काही मुलं मुली खूप प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून आणि ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते अभ्यास करतात. कधी कधी त्यांचं खूप खच्चीकरण होतं ना, तर हे जे डिप्रेशनमध्ये जाणं असतं किंवा कोणाशी आपण मन मोकळं करू शकत नाही, ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यातून पण विद्यार्थी बाहेर निघाले पाहिजे. आणि फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे हेच आपलं आयुष्य या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघायला नाही पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की मी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड जे काही तुम्हाला माझे अनुभव सांगेल ते 100% खरे असतील. मग ते एक तर माझे असतील किंवा माझ्याशी रिलेटेड दुसरं कोणाचे असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही मी माझ्याशी म्हणजे आयुष्याशी रिलेटेड जे काही मला तुम्हाला वाटलं सांगावंसं, जे पण मी तुम्हाला सांगत जाईल ते सगळे गोष्टी असतील त्या माझ्याशी रिलेटेड किंवा माझ्या जवळच्यांशी रिलेटेड असतील. ठीक आहे. म्हणजे त्या मी प्रत्यक्षात पाहिलेलं असेल. यात कोणतीही गोष्ट मी अशी बनवून सांगितलेली नसेल. माणूस अस्खलित बोलू तेव्हाच शकतो जेव्हा त्याने ते अनुभवलेलं असतं. ठीक आहे. आधी तुम्ही हे कन्सिडर म्हणजे हे समजून घ्या. आता आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि कसं माझ्याकडे टॉपिक खूप आहे. आता मेन टॉपिक माझ्याकडे 2 होते की तर 2 टॉपिकपैकी मला एक टॉपिक सिलेक्ट करायचा होता. मला हे समजत नव्हतं मी आज हा टॉपिक घेऊ की हा टॉपिक घेऊ. 2 टॉपिक असे होते की प्रतिकूल परिस्थिती असताना, कमी अभ्यास झालेला असताना तुम्ही मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट होता. ठीक आहे. मग ते मुख्य परीक्षेसाठी सिलेक्ट झाल्यानंतर ती परीक्षा टॅकल कशी करायची, कारण कधी कधी खूप मोठ्या संधी असतात. आता हे जे एक एक वाक्य माझं खरं आहे बरं का. मी कोणतीही गोष्ट तुम्हाला अशी मोठी करून सांगणार नाही. जे अनुभवलं आहे, जे बघितलं आहे तेच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर एक तो होता की अभ्यास झालेला नसतो पण आपण मेन्ससाठी सिलेक्ट होतो. ठीक आहे. तर मग मेन्ससाठी तर सिलेक्ट झालेलं असतो आणि ती आपल्यासाठी सुवर्ण संधी असते. ठीक आहे. तर मग त्याच्यावर कशी मात करायची आणि तो अभ्यास कसा कंप्लीट करायचा, एक माझ्याकडे हा व्हिडिओ होता. दुसरा माझ्याकडे विषय होता की ॲट अ टाईम 2-4 एक्झाम आहेत. तुम्ही मेन्ससाठी परीक्षा पास होत आहे, 2-4 आहेत, तुम्हाला हे समजत नाही तुम्ही हे करू का ते करू, किंवा मग एवढं कमी की तुमच्यावर अजून जबाबदाऱ्यांचं ओझं येतं. ठीक आहे. तर हे जबाबदाऱ्या ज्या पडलेल्या असतात त्याच्यातून तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही त्याच्यातून कधीच पळ काढू नका. जबाबदाऱ्या सांभाळून सगळ्या गोष्टी करा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळून एखादी गोष्ट करतात आणि ती पण अगदी मनापासून करतात, त्या गोष्टींनी तुमचं व्यक्तिमत्व खुलत जातं. ठीक आहे. कारण जेवढं आपण ताऊन निघतो ना तेवढं आपलं व्यक्तिमत्व प्रभावी बनत जातं. आपली वाणी पण प्रभावित होत जाते. ठीक आहे. तर त्यामुळे कोणत्याही संकटापासून पळ कधीच काढायचा नसतो आणि आलेल्या गोष्टीला सामोरं कसं जायचं हे आपल्याला शिकायचं असतं आपल्या आयुष्यातून. तर मग आज आपण काय करू, जो माझ्यासोबत घडलेला रिसेंटचा अनुभव आहे तो आपण बघूया. की माझ्या 3 एक्झाम होत्या सोबत, घरात एक मेजर ऑपरेशन होतं आणि त्या ऑपरेशनची जबाबदारी पण जशी माझ्यावर होती, मेन म्हणून माझ्यावर होती. आणि मग त्या एक्झाम्स पण मी कशा टॅकल केल्या, मग मी पास झाली की मी राहिली, मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचली की नाही, मला एखादी पोस्ट मिळाली की नाही, हे आपण बघूया. ठीक आहे. आता मी इथे जे बसली आहे इथे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे छोटा पाऊस चालू आहे. जस्ट तुम्हाला एक दाखवते. तर बघा, आपण येऊ आपल्या विषयाकडे. तर आत्ता रिसेंटचीच गोष्ट होती. तर माझी बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा होती. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा होती. आता ही 2023, 24, 25पर्यंत चाललेली प्रोसिजर. तर राज्यसेवेचा निकाल लागला. माझी राज्यसेवेची मुख्य परीक्षा होती. नंतर तलाठी भरती आली होती. त्याच्यानंतर ग्रुप C साठी पण मी सिलेक्ट झाली. आता तुम्ही एक बघा की मी ॲट अ टाईम
3 परीक्षांसाठी मला प्रिपेअर करायचं होतं. हां, आता हे बघा, हे व्हिडिओ थोडे लॉंग होत जातील, तर बघणं न बघणं हे तुमच्या हातात आहे. कारण मी जर तुम्हाला घाई गडबडीत सांगायला गेली ना, तर त्याच्यातून तुम्हाला मतितार्थ कळणार नाही. आता आजच्या व्हिडिओमधला मतितार्थ तर काय आहे की जेव्हा आपल्या हातात परिस्थिती नसते तेव्हा आपण परीक्षेला कसं सामोरं जायचं, आजचा मतितार्थ हा असणार आहे. ठीक आहे, तर 3 गोष्टी होत्या माझ्याकडे. मग आता 3 परीक्षा असताना तलाठी भरती आहे आलेली, त्याच्यानंतर ग्रुप सीची मुख्य परीक्षा पण आहे आणि त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा पण आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कोणत्या गोष्टीला प्रेफरन्स देणार आहेत, तर मला असं वाटतं सगळेजण काय करतील, राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रेफरन्स देतील. ठीक आहे, मग मी पण तेच केलं. पण योगायोगाने झालं काय की राज्यसेवा मुख्य परीक्षा थोडी पुढे गेली. ठीक आहे, म्हणजे ज्यासाठी मी सिलेक्ट झाली होती ती एक्झाम थोडी पुढे गेली. मला तो एक अवकाश मिळाला, मध्ये थोडासा वेळ मिळाला. मग याच्यात मी निर्णय घेतला की मी थोड्या वेळ ती राज्यसेवा मुख्य परीक्षा बाजूला ठेवते आणि मी तलाठी भरती जी आहे त्याच्यावर मी थोडा फोकस करते. बरं, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत म्हणजे अशी आम्हाला कधीच नाही, माझं ग्रॅज्युएशनसुद्धा, तर अशी कधीच गोष्ट ही झालेली नाही की आम्हाला खूप असा वेळ मिळाला, म्हणजे आम्हाला फक्त अभ्यासावरच ठेवलं. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगते, कारण ह्या गोष्टीतून तुम्ही पण शिकलं पाहिजे काहीतरी. म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तर माझं हेच झालेलं आहे की अभ्यास झालेला नसतो, घरी एक तर पाहुणे आलेले असतात किंवा अजून काही गोष्टी झालेल्या असतात, कमी अभ्यासात पेपरला जाऊन बसायचं असतं आणि एवढं सगळं करून जेव्हा तुम्ही पास होत जातात तो असतो तुमच्यासाठी बूस्ट. ठीक आहे, आपण एक सेशन हे पण घेऊ की राज्यसेवाच्या मुलाखतीला कसं सामोरं जायचं, कशा पद्धतीने तिथे ॲपियर व्हायचं. हां, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. आता हे सगळं तुमच्यावर असेल. हे बघा, बोलायला गेलं ना तर विषय खूप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलींसाठी लग्न महत्त्वाचं, करिअर. आता आपण कोणत्याही गोष्टीचं असेल ना ते एका टोकाचा निर्णय नाही घेऊ शकत की मुलींसाठी हो करिअरच महत्त्वाचं, नाही मुलींसाठी लग्नच महत्त्वाचं. कोणत्याही गोष्टीचा मध्यबिंदू काढायचा असतो. तर हे झाले वेगवेगळे विषय. ठीक आहे, मग दुसरा विषय असू शकतो लव्ह मॅरेज चांगलं का अरेंज मॅरेज चांगलं. ठीक आहे, म्हणजे असे खूप सारे विषय आहेत ज्याच्यावर आपण बोलू शकतो. पुन्हा आपण हे पण बोलू शकतो की नेमकं स्पर्धा परीक्षेच्या ह्या विश्वात टिकायचं किती दिवस. आपण जे म्हणतो प्लॅन बी, जर प्लॅन बीच नाही आहे आपल्याकडे मग आपण पुढे करायचं काय. आपण ज्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या क्षेत्रातलं ग्रॅज्युएशनमध्ये म्हणजे तुम्ही कितपत त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याच्यातही, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा व्यवसाय, तुम्ही समजा डॉक्टर असाल तर मग तुम्ही कमी वयात डॉक्टर होऊन जातात. मग तुम्हाला ॲटलिस्ट ते जे कमी वय असतं ना ते शिकण्याचं असतं. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, जर तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्हाला ॲटलिस्ट, हे जस्ट मी उदाहरण देतो, तर तुम्हाला इंजेक्शन देता आलं पाहिजे, व्हेन फ्लू टाकता आलं पाहिजे, नंतर काय तुम्हाला डिलेवरीज हँडल करता आलं पाहिजे. हे सगळं इंटर्नशिपच्या काळात जे शिकवलं जातं. ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट समजा ॲक्सिडेंटचा पेशंट असेल तर ते ॲक्सिडेंटचं पेशंट कोणत्या अवस्थेत येतं तुमच्याकडून हँडल झालं पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा आपण 21-22 वर्षाचं होऊन जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी तेव्हाच शिकायच्या असतात. मला सांगायचं तात्पर्य काय, तुम्ही कोणत्याही प्रोफेशनमधले असा, पण ते प्रोफेशनशी प्रामाणिक राहून तुम्हाला तुमचं प्रोफेशनला पण 100% द्यायचं असतं. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करून जेव्हा तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येता किंवा अजून कोणत्या क्षेत्रात जाता, तो तुमचा लहान वयातला तो जो स्पॅन असतो ना तो तुमचा कंप्लीट झालेला असतो की त्याच्यात तुम्ही ते तारुण्याचे वर्ष तुम्ही तुमच्या करिअरसाठी वाहिलेले असतात. कारण एकदा तुमचं एज वाढलं की तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी कोणी शिकवणार नसतं. प्रत्येक गोष्टीची एक टेक्निकल बाजू असते म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे. आता तुम्ही डॉक्टर असाल आणि जर तुमचा हात हलका असेल, आपण म्हणतो डॉक्टरचा हात हलका आहे, डॉक्टरचं इंजेक्शनच टोचत नाही. ठीक आहे, तर मग हे स्किल तुमच्याकडे आलेलं आहे. ठीक आहे, तर मग ह्या गोष्टी तुम्हाला लहान वयात शिकून घ्यायच्या असतात. एकदा तुम्ही आयुष्याचा हा टप्पा पार केला, तुम्ही ज्याच्यात ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो टप्पा पार केला की तुमच्या आयुष्याचा एक टप्पा पार होतो आणि मग तुम्ही पुढे वळतात आणि तुमच्यात एक कॉन्फिडन्स पण आलेला असतो. ठीक आहे,
तर मग हे तुम्ही प्रत्येक कोणत्याही फील्डला लागू करू शकता, तुम्ही ज्याच्यात टेक्निकल आहे. तुम्ही आता समजा, बरं ठीक आहे, मी एक उदाहरण तुम्हाला फक्त दिलं. त्याच्यानंतर आपला विषय काय चालू होता की माझ्यासाठी तर 3 एक्झाम्स आल्या. मग 3 एक्झाम्स आल्यानंतर मला कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं राज्यसेवा मुख्य परीक्षेवर. मग सोबत घरात एक मेजर ऑपरेशन पण आलं. त्या ऑपरेशनची जबाबदारी पण माझ्यावरच होती. ठीक आहे. तर जबाबदारी होती म्हणजे बाकीचं तर टेन्शन असतंच, कारण मला तिथे जाऊन ऑपरेशन करायचं नव्हतं. पण समजा आता फॉर एक्झाम्पल जसं लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन असतं, पण कधीकधी ज्या अवयवापर्यंत पोहोचायचं असतं तो अवयव दिसला नाही किंवा अजून काही कॉम्प्लिकेशन्स आले तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने ऑपरेशन करावं लागतं, बरोबर. तर मग हे जे निर्णय असतात तेव्हा तुम्ही रिलेटिव्सला भेटून घेतात की बाबा असं असं आहे. आता आमच्या म्हणजे दोन्ही असतात ना, ऑप्शन्स दिलेले असतात. मग तेव्हा अशा वेळेस आपल्याला ॲबडोमेन ओपन करावं लागतं. म्हणजे जिथे लॅप्रोस्कोपिकने छोटे छोटे इन्सिजन आलेले असतात तिथे ती गोष्ट बाजूला राहते आणि आपल्याला ॲबडोमेन ओपन करून पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. तर मग असे जे निर्णय, कारण ते निर्णय माझ्यावर ठरलेले होते, ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी असतात याच्यातून पुढे जायचं असतं. मग आता माझ्या हातात काय होतं की शांत राहायचं आणि जी परिस्थिती येईल त्याला सामोरं जायचं. पण योगायोगाने माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलला गेली बऱ्यापैकी. मग मला तो अवधी जो मिळाला त्याच्यात मी खरं तर राज्यसेवेचंच करायला पाहिजे होतं. पण मला त्या क्षणी मला मग गरज वाटली मी तलाठी भरतीवर फोकस करेल. आणि जी ग्रुप सीची एक्झामसाठी मी पास झाली होती, तर ग्रुप सीच्या एक्झामला मी असं ठरवलं की मी फक्त जाऊन बसेल. आता मी काय सांगते नीट ऐका. मी फक्त जाऊन बसेल ह्या शब्दात किंवा ह्या वाक्यात माझ्यासाठी खूप मतितार्थ जडला आहे. जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो नीट समजून घ्या. आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे की मी त्या परीक्षेला जाऊन बसली, मग पुढे काय झालं कळतंय तुम्हाला. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बरं, मग तलाठीचं काय झालं. तर तलाठीची मी एक्झाम दिली. तलाठीला मी वेटिंग लिस्टला आले, ठीक आहे. तलाठीला वेटिंग लिस्टला म्हणजे आपण एक म्हणूया ते माझ्यासाठी थोडक्यात यश होतं. माझ्यासाठी मला अजून एक दोन गोष्टी एकात एक गोष्टी वाढत जातील. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही ह्या सरळ सेवेच्या ज्या एक्झाम असतात, जर कोणी हा विचार करत असेल की सरळ सेवा एकदम सोपी असते, त्याच्यात काही म्हणजे कोणीही जाऊन बसून येईल, तर जेवढं मला अनुभव आहे, जो मला अनुभव आला, तर मला काय वाटतं प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असू शकतो. पण मी माझा व्ह्यू तुम्हाला सांगते. जे लोक ग्रुप बी ग्रुप सीच्या मेन्स दिलेले आहेत, जे राज्यसेवा इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले आहेत, असे लोकच जास्त कुठे होते, वेटिंग लिस्टमध्ये असणं, सिलेक्शनमध्ये असणं. जर तुम्ही मला सांगा, जर इतकी कॉम्पिटिशन आहे आणि जर राज्यसेवा करणारे, ग्रुप बी पास होणारे, ग्रुप सीची एक्झाम पास होणारे लोक जर सरळ सेवा देत आहेत आणि तिथे त्यांचा कस लागतो आहे, तुम्ही विचार करता, तिथे त्यांचा कस लागतो आहे, म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे हे तुम्ही समजून घ्या. आणि मी तुम्हाला एक सांगते, माझे हे व्हिडिओ आहे ना, जे खरंच खूप ओव्हर स्मार्ट आहेत त्यांच्यासाठी अजिबात नाही आहे. ज्यांना खरंच गरज आहे ना, त्या लोकांसाठी माझे हे व्हिडिओ आहेत. ज्यांना खरंच खूप येतं, ज्यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही, त्यांनी खरंच माझे हे व्हिडिओ बघू नका. पण ज्यांना खरंच आहे ना, आता फॉर एक्झाम्पल सीसॅट, एखाद्याला सीसॅटची फारच भीती वाटते आणि काहींसाठी सीसॅट हा हातचा मळ असतो, ठीक आहे. तर मग ह्या लोकांसाठी माझे व्हिडिओ आहेत. आणि हेच कारण होतं की मी हे व्हिडिओ टाकायला म्हणजे माझा नकार होता अशा टाईपचे व्हिडिओ टाकायला. पण मी आज पहिला व्हिडिओ टाकून हिम्मत करते आहे ती याच्यासाठी की कदाचित हे व्हिडिओ बघून जर काही जणांची पोस्ट निघाली आणि काही जणांना फायदा झाला तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी एकच ध्येय आहे, जे खूप प्रयत्न करतायत, जे कुठेतरी आयुष्यात घाबरलेले आहेत, जे संकटांना म्हणजे परिस्थितीच अशी असते ना, आपल्याला सुचत नाही आपल्या आयुष्यात काय करायचं. तर ते तलाठी भरतीवरून मला तुम्हाला ते एक सांगायचं होतं की सरळ सेवेमध्ये आलेले कोण आहेत
ज्यांनी मुख्य परीक्षेचं एक्सपिरियन्स दिलेले आहे. बरं, मी तुम्हाला सांगितलं याच्यात मी तलाठी भरती, नंतर ग्रुप सी आणि राज्यसेवेचं. मग ग्रुप बीच्या एक्झामने दिल्या नाही आहेत का? तर हो, मी ग्रुप बीच्या पण एक्झाम दिलेल्या आहेत मुख्य परीक्षेच्या. असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या मी 2 मेन्स दिलेल्या आहेत आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरच्या मी 1 मेन्स दिलेली आहे. ठीक आहे, तर झालं. दुसरं मी तुम्हाला म्हणते की एकात एक विषय येत जातील, ते मी सांगत जाईल. दुसरं मला तुम्हाला हे सांगायचं होतं की कोणत्याही पदाला ना कमी लेखू नका. भले जगदुनियेला कमी लेखू दे, जगदुनियेला कमी लेखू दे, कारण त्यांनी तुमचं आयुष्य जगलेलं नाही आहे. पैशाची अडचण त्यांना नाही आहे, त्यांच्याकडे असेल. तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे, तुम्हाला तुमच्या संकटातून मात करून पुढे जायचं आहे. 2 पैसे तुम्हाला हवे. मग भले तुमचं बॅकग्राऊंड काही पण असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, शिक्षक असू दे, अजून जे काही असेल. जेव्हा माणसाला पैशाची अडचण येते ना, तेव्हा त्याला मग प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळतं. त्यामुळे तुम्ही सरळ सेवेतून पद मिळू द्या, तुम्ही ग्रुप सीमधून टॅक्स असिस्टंट होऊ द्या, क्लर्क होऊ द्या, किंवा राज्यसेवेतून क्लास 1 ऑफिसर होऊ द्या. हां, जे तुम्हाला कमी लेखतं ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे निघायचं. मला एक सांगा, MPSCतून क्लर्कची एक्झाम जर तुम्ही पास होत असाल, तुम्ही बघा तुमच्याकडे किती स्किल आहे. तुमची पाठ थोपवायला म्हणजे थपथपवायला, म्हणजे शाबासकीची थाप कोणी देत नसेल ना, तर ती शाबासकीची थाप स्वतःला देत जा. कारण बघा, ज्यांनी टायपिंग केलं नसेल त्यांना हे कळणार नाही, पण ज्यांनी खरंच मनापासून टायपिंग केलं आहे ना, त्या लोकांना ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने कळेल की टायपिंग काय असतं. टायपिंग अशा गोष्टी असतात की आपण डोळे मिटून जरी त्या कीबोर्डवर हात ठेवला ना, की आपल्याला टायपिंग आलं पाहिजे, इतका स्पीड लागतो आणि इतकी तल्लीन होऊन ती एकाग्रता लागते. कळतं हे कोणाला कळेल? हे ज्यांनी टायपिंग केलं आहे ना मनापासून, जे झगडत आहेत, हे त्यांना कळेल की टायपिंग किती महत्त्वाचं आहे. मग हेच तुम्ही जे तुम्हाला कमी लेखतात ना, त्यांना जाऊन म्हणा, बाबा तू टायपिंग करून दाखव. हां, मग त्याला कळेल. आता मला सांगा, ग्रुप सीला किती कॉम्पिटिशन आहे. तुम्ही त्याचे सायन्सचे प्रश्न पण बघा, कोणत्या लेव्हलचे असतात. त्याच्यानंतर त्याचा कट ऑफ तर जास्त जातोच आहे. बरं, ती झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षा देता, त्याच्यानंतर तुम्ही स्किल टेस्ट देता, आणि स्किल टेस्टमध्ये पण एकाच 3 रेशो होता यावेळेस. ठीक आहे, आणि त्याच्यातून म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्ही किती क्रॉस करत जातात या सगळ्या गोष्टी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर आपल्याला कोणी समजून घेणारच नसेल ना, तेव्हा आपण स्वतःला समजून घ्यायचं असतं. आणि दुसरी एक गोष्ट, नाण्याच्या दोन्ही बाजू असतात. एवढ्या सगळ्या याच्यातून पुढे जाताना कधीच अहंकार मनात येऊ देऊ नका की मी एवढं केलं, मी तेवढं केलं, माझ्यात एवढं स्किल आहे, मी ही एक्झाम पास झालो, मी ती एक्झाम पास झाले. काही गरज नाही आहे. मी दिसायला अशी आहे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, माझं असं असं आहे, माझं तसं, काही गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी क्षणभंगूर असतात. तुमच्याकडे राज्यसेवेची पोस्ट असू द्या किंवा अजून काही असू द्या, हे बघा, आपल्याला सगळ्यांना मातीतच जायचं असतं. त्यामुळे ना रूपाचा गर्व करा, ना श्रीमंतीचा करा, ना पदाचा करा, अगदी पाय जमिनीवर ठेवा. आणि कोणाला तर कमी कधी आयुष्यात लेखू नका. कारण ह्याच ज्या गोष्टी असतात ना, तुमचे हेच विचार जे असतात ना, हे विचार तुम्हाला तुमच्या संकटात एक शक्ती देत असतात आयुष्यात पुढे जाण्याची. जी शक्ती आपल्याला मिळते ना आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची, तर ही शक्ती ती असते की आपण आपलं आयुष्य कसं जगलो आहोत. आणि जर आपण कुठे आपल्या आयुष्यात चुका केलेल्या असतील, कोणाला छळ केलेला असेल, कोणाला त्रास दिलेला असेल, कोणाला खूप वाईट बोललेलं असेल, ह्या गोष्टी संकट काळात मग आपल्याला बोचत राहतात. ठीक आहे, म्हणून आपलं आयुष्य इतकं निर्मळपणे जगायचं, जे आपल्या आयुष्यातील ना त्यांना मदत करायची आणि मदत करून पुढे जायचं. बाकी मग मी कोणाला काय मदत केली आहे आणि मग मी कशी पास होत नाही, ह्या गोष्टी तुम्ही भगवंतावर सोडून द्या. आपला सगळा हिशोब आहे ना भगवंताकडे असतो. त्यामुळे मग तुम्हाला जे कर्म दिलं आहे ना त्याच्यावर फोकस करायचा आणि पुढे निघायचं. बरं, पुढे मग काय झालं, ह्या 2 गोष्टी माझ्या सांगून झाल्या की कोणत्याही पदाला कमी लेखू नका. भले मग तुम्ही डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, आणि तुम्ही ग्रुप बीपासून किंवा सीपासून डीपासून ग्रुप एपर्यंतच्या एक्झाम देताय, तुम्हाला गरज आहे, तुम्ही देताय, विषय संपला.
आणि जर कोणी, मी तुम्हाला सांगितलं क्लर्कला जर कोणी कमी लेखत असेल त्यांना म्हणा बाबा तू टायपिंग करून दाखव, तू प्री पास होऊन दाखव, तू मुख्य परीक्षा पास होऊन दाखव, मग तुला मानतो. ठीक आहे. आणि मी पुन्हा सांगते, एवढ्या सगळ्या याच्यात अहंकार कधी येऊ देऊ नका. जो ॲरोगन्सी असते ना की मी खूप भारी, हां, ही ॲरोगन्सी कधीही आयुष्यात येऊ देऊ नका. झालं. मग माझं काय झालं, तलाठीमध्ये मी वेटिंग लिस्टला आले. त्याच्यानंतर ग्रुप सीचं काय झालं, बरं, ग्रुप सीचं मी असं ठरवलं. मग तोपर्यंत माझी तलाठीची एक्झाम झाली, माझ्या घरातलं ऑपरेशन पण पार पडलं. तो 1 महिना जो होता त्या अभ्यासापासून मी डिस्ट्रॅक्ट झाली होती, कारण मला घरात पण बघावं लागायचं. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी झाल्या. आणि मग त्याच्यानंतर माझी जी राज्यसेवा मुख्य परीक्षेची एक्झाम होती ती मला द्यायची होती. तर मग त्याचं काय झालं तेही सांगते. तर ती मुख्य परीक्षा होती, ती मुख्य परीक्षा पण मी पास झाली आणि मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले. ठीक आहे. मग मी इंटरव्ह्यू पण दिला आणि माझं फायनल सिलेक्शन नाही झालं, पण मी इंटरव्ह्यू देऊन आले MPSCचा. ठीक आहे. मग ग्रुप सीचं काय झालं, म्हणजे बघा, ज्या 3 एक्झाममध्ये मी गुंतून पडले होते, त्या 3 एक्झामपैकी तलाठीला तर मी वेटिंग लिस्टला आले, राज्यसेवेची जी एक्झाम दिली ती पास झाले, इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले. मग ग्रुप सीचं काय झालं तर बघा, मग माझ्या हातात होतं ग्रुप सीचं मी करायचं काय. मग मी ग्रुप सीचा निर्णय असा घेतला त्या गोष्टी, कारण मला इच्छा पण नव्हती, खरंच करायची इच्छाच नव्हती, मला अभ्यासच करायची इच्छा नव्हती. मग मी ठरवलं, अरे आपल्याला एक्झामला तर जावं लागेल, मग ती गोष्ट मी पॉझिटिव्हली कशी घ्यायची, का मी मग ते 2 तास असेच वाया घालून यायचे. बघा, आता हा व्हिडिओ ह्या गोष्टीसाठी आहे. तर मी केलं काय, मी निर्णय घेतला की ठीक आहे, आपल्याला जायचं आहे, आपला अभ्यास झालेला नाही आहे. ठीक आहे. मग ही गोष्ट आपण पॉझिटिव्हली कशी घ्यायची, या गोष्टीचं युटिलायझेशन कसं करायचं हे मी ठरवलं. पहिली गोष्ट, मी पूर्ण शांत होऊन गेले. मी फक्त एवढंच मनात ठेवलं, मी तर काही चुकीचं काही काम केलेलं नाही आहे, मी इतक्या दिवसाची अभ्यासच करते आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या एकत्र आल्या तर मग मी करायचं काय. या सगळ्या गोष्टींचा मी एकत्र विचार केला. बरं, याच्यापूर्वी मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे. जेव्हा ही जी राज्यसेवेची माझी एक्झाम निघाली, प्री निघाली, त्याच्या आधी जी प्री जेव्हा होती तेव्हा माझं सिलेक्शन कौन बनेगा करोडपतीसाठी झालेलं. तर मग कौन बनेगा करोडपतीसाठी पण काही टप्पे असतात, म्हणजे रजिस्ट्रेशन होण्यापासून ते टप्पे पार करत करत त्यांच्या इंटरव्ह्यूच्या कॉलपर्यंत जाणं, असे ते प्रत्येक गोष्ट आपल्याला पार करायची असते. मग त्याही काळात मी स्वतःला कसं शांत ठेवलं, कारण ते टप्पे मी 5-6 टप्पे पार केले. फक्त फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा जो टप्पा असतो त्याचा कॉल मला आला नाही, म्हणजे जर त्याचा कॉल आला असता तर मी KBCमध्ये बसलेली असते. ठीक आहे. आणि मग ते हॉट सीटपर्यंत जाणं त्या गोष्टी वेगळ्या. तर मी हे का सांगते आता, याच्या मागे पण एक मला हे सांगायचं आहे की जर मध्येच माझी राज्यसेवा पूर्व परीक्षा तोंडावर आलेली असताना मला मुंबईला KBCसाठी जावं लागत होतं इंटरव्ह्यूला, मग ती गोष्ट मी कशी टॅकल केली आणि मग मी राज्यसेवेच्या एक्झामला कसा फोकस केला. माझा मूड निघून गेला होता, मला हे समजत नव्हतं का आता मी तर माझा फोकस राज्यसेवा प्रीवर आहे, मग मी मध्येच आता मुंबईला जाणं आणि मग आता काय. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग मी राज्यसेवा कशी फोकस केली, ही एक वेगळी कथा आहे, ती मी तुम्हाला आता सांगत नाही. मग तीच राज्यसेवा मी पास झाले होते. बरं, मी पुन्हा सांगते, राज्यसेवेमध्ये पण जे नॉर्मल तुम्ही जे देतात 4 पेपर असतात, ती राज्यसेवा नाही, बरेच प्रकार असतात, त्यानुसार तुम्ही घ्या. आता हे तर ठीक आहे, तुम्हाला माझं बॅकग्राऊंड माहिती नाही, माझं नाव माहिती नाही, पण सगळ्या गोष्टी येतील पुढे पुढे. पण माझं सध्याचं सांगणं काय आहे, तुमची राज्यसेवा निघणं फार मोठी गोष्ट असते. तर त्यावेळेस माझी ती राज्यसेवा निघाली, ती एक वेगळी कथा. ठीक आहे. तर मग आपण कुठे होतो, आपण होतो की माझे इंटरव्ह्यूपर्यंत गेले. मग मी ग्रुप सीचा विचार केला. मग मी ठरवलं की आपण शांत राहायचं. अभ्यास तर मला करायची इच्छा पण नव्हती, मी केला पण नाही, कारण माझं मन सगळं राज्यसेवेच्या अभ्यासामध्ये लागलं होतं. मग ते माझं सगळं झालं आणि मग मी ठरवलं ठीक आहे, आपण आता परीक्षेला जाणार आहे. त्या दिवशीची स्ट्रॅटेजी मी माझी मनातल्या मनात ठरवली. पहिली स्ट्रॅटेजी मी ठरवलं शांत राहायचं. दुसरी स्ट्रॅटेजी
मी हे ठरवलं की आत्तापर्यंत जे एक्सपेरिमेंट मला नॉर्मल अभ्यासाच्या वेळेस करायला मिळाले नाही, म्हणजे कधी की आपण कंबाईन ग्रुप बीला जातो, सीला जातो पूर्व परीक्षेला, आणि त्याच्यात आपलं टाईम मॅनेजमेंट होत नाही. तर तो टाईम मॅनेजमेंट झालेला नसताना मग तो टाईम मॅनेजमेंट करायचा कसा याचं एक मला ट्रायल घ्यायची होती. ती ट्रायल मी मुख्य परीक्षेला घेतली. तर ती कशी घेतली आणि ती कशी मला लागू पडली हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हां, आणि मी काय मनात केलं होतं, एवी तेवी आपण नापासच होणार आहे मुख्य परीक्षेला जाऊन. मग आपण शांत राहून जर 100% दिलं तर बघू काय होतं. तर मग मी हाच विचार केला आणि गेले. आता तिथली जी परिस्थिती असते, सगळे खूप छानपैकी अभ्यास करत असतात. मी एकटीच होती जी शांत होती. मला वाटायचं की अरे आपण वेळ वाया घालवला, आपण थोडाफार अभ्यास करायला पाहिजे होता. पण मी माझ्या मताशी तेव्हा ठाम होते. मी म्हटलं नाही, आपलं तेव्हा मन लागत नव्हतं, आपलं मन दुसऱ्या एक्झाममध्ये गुंतलेलं होतं. आता आपण इथे आलो आहे, आपण शांत चित्ताने अभ्यास करू, शांत चित्ताने पेपर फक्त द्यायचा आहे, ठीक आहे. मग मी हे ठरवलं. मग बघा, आता पहिली गोष्ट, मला एक्सपेरिमेंट करायचं होतं आणि माझं 100% द्यायचं होतं. तर मग मी काय केलं, एक्झामला गेली. मला एक्सपेरिमेंट काय करायचं होतं ते सांगते. कंबाईनचे जे पेपर असतात ना, ते 1 तासाचे असतात, पूर्व घ्या किंवा मुख्य घ्या. तर मला त्याच्यात प्रॉब्लेम काय येतो, मी तुम्हाला सांगते का, मी कोणतीच गोष्ट अशी वाढवून नाही सांगणार आहे. जे माझी जेन्युइन प्रॉब्लेम आहे ना, तेच मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे काहींना नसेल येत कंबाईन ग्रुप बीच्या एक्झामसाठी टॅकल होत असतील 1 तासात. मला स्वतःला नाही होत, अजूनही नाही होत, पण मी त्याच्यावर मात करते. तर मला तो एक्सपेरिमेंट करायचा होता की अशा पद्धतीने पेपर सोडवला तर आपला स्कोर वाढतो का, आपले अटेम्प्ट वाढतात का. तर हा एक्सपेरिमेंट मी त्या दिवशी केला मुख्य परीक्षेला. मग तो एक्सपेरिमेंट काय होता, आणि मनात मी काय ठरवलं होतं, एवी तेवी नापासच होणार आहे. आपल्याला एक संधी मिळाली आहे, आपण त्या संधीत एक्सपेरिमेंट करू, शांत चित्ताने पेपर देऊ, का तर आपण नापासच होणार आहे ना, असं माझ्या डोक्यात होतं. पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की मी फक्त गोळे गोळे करू नये. माझ्या डोक्यात काय होतं की आपण शांत चित्ताने पेपर द्यायचा, जेवढं होईल तेवढं सोडवायचं आणि मग पुढे जायचं. म्हणजे मी फक्त तिथे दिवसभर टाईमपास करायला गेली नव्हती. मी माझ्या त्या वेळेचं खूप सुंदरपणे युटिलायझेशन केलं होतं. तर ते एक्सपेरिमेंट काय होतं, तर ते जे पेपर टॅकल होत नाही, आपण कसं मोस्टली सोडवतो, 1 तासाचा पेपर, प्रश्न वाचायचा, इथे गोल गोल करायचा, प्रश्न वाचायचा, गोल गोल करायचा, त्याच्यात माझा खूप वेळ जायचा. माझे अटेम्प्ट खूप होत नाही. दुसरी गोष्ट, बरं, माझी अटेम्प्ट होत नाही, पण माझी ॲक्युरसी चांगली असते. आता ॲक्युरसी चांगली असते हे मला मुलंच सांगतात, मुलींपेक्षा मुलं सांगतात. जेव्हा मी माझ्या परीक्षा द्यायची तेव्हा माझ्यासोबतचेच मुलं मला सांगायचे, ते म्हणजे अगं तुझी ॲक्युरसी किती सुंदर आहे, तू अटेम्प्ट एवढाच करते आणि आम्ही अटेम्प्ट जास्त करतो, तरी तुझा आणि माझा स्कोर बरोबर आहे, आणि तू पण राज्यसेवेला असते आणि मी पण राज्यसेवेला असतो, कळलं. राज्यसेवाने कोणती जी परीक्षा असेल ती, राज्यसेवा नव्हतं म्हणायचं मला. तर मग ते मला म्हणतात की अभ्यास झालेला नसताना, अटेम्प्ट इतका कमी असताना ॲक्युरसी ठेवून. आता या गोष्टीमधून तुम्ही काय शिकले की ॲक्युरसी किती महत्त्वाची असते. आता मला एक सांगा, ज्यांना, माझी खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगते, अभ्यासाला तासंतास वेळ कधीही नसतो, कोणती परिस्थिती कधी बदलेल हे माहिती नसतं, आहे हातातला अभ्यास बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टींमध्ये डोकं घालावं लागतं. तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला, आता ॲक्च्युली काय होतं आहे, मध्येच कोणी आलं ना की मला थोडं डिस्टर्ब होऊन जातं आणि मी तुमच्याशी या पद्धतीने संवाद साधू शकत नाही. आत्ता माझ्या घरातले एक सदस्य आलं होतं, त्यांना मी सांगितलं तिकडे जा म्हणून. तर काय विषय चालू होता आपला, ॲक्युरसीचा. तर माझं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात टिकून राहण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की मी माझं ॲनालिसिस करत गेलं. मी तुम्हाला पुन्हा सांगते, जेव्हा तुम्हाला कोणी हे सांगणारं नसतं ना, की तुम्हाला प्रोत्साहन देणारं नसतं, तेव्हा तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करायचं असतं आणि पुढे जायचं असतं. तर तर ॲक्युरसीचं झालं. आणि हे खरं होतं, जेव्हा मुलं सांगतात की त्यांनी कुठे, म्हणजे मुलं तर मी तुम्हाला सांगते, म्हणजे जो मुलगा मला हे म्हणायचा तो स्वतः
98, 99, 100 मारून आलेला असायचा. म्हणजे तो पुढचे तो गोल गोल करून आलेला असायचा आणि माझा त्याच्यापेक्षा खूप कमी अटेम्प्ट असायचा. पण दोघांचं जे असायचं ना, काय म्हणता, मार्क्स सेम असायचे. मेन्सला तो पण असायचा, मेन्सला मी पण असायचे. हे मी काही उदाहरणं देते माझ्याच बरोबरच्या मुलांचे. हां, तर हे अशा पद्धतीने आहे. तर मग मी त्या दिवशी काय एक्सपेरिमेंट केलं, मी म्हटलं अरे आता आपल्याला वेळ पुरत नाही ना, मग मी आपला पेपर जो आहे ना, तो जो क्वेश्चन पेपर असतो त्याच्यावरच टिक करून घेतले सगळ्या गोष्टी. आणि मग जे काही 15 मिनटं 20 मिनटं उरतात त्याच्यात मी गोल गोल करायचं ठरवलं. बरं, आता मी तुम्हाला कोणतेही एक्सपेरिमेंट सांगते याचा अर्थ हा नसतो की ते तुम्ही अप्लाय करायचे. ही सगळी जबाबदारी तुमची असेल. म्हणजे नाही का, आपण प्रत्येक पिक्चर बघताना तिथे असतं डिस्क्लेमर दिलेलं की ही गोष्ट तुम्ही करू नका, आम्ही खूप प्रिकॉशन घेऊन केलेली आहे, असं आहे तसं आहे. तसं मी तुम्हाला सांगते. मी कुठेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे प्रोत्साहित करत नाही की तुम्ही असंच करा. माझा हा व्हिडिओ फार म्हणजे निर्मळ मनाने बनवला गेलेला आहे. तर कुठेही मला पुढे ह्या गोष्टीसाठी ब्लेम करायचं नाही. मी कधीही तुम्हाला हे म्हणत नाही की तुम्ही हे असं करा. मी असं केलं. करणं न करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तुमच्या ह्याच्यात. माझ्याकडे ऑप्शन होतं, माझ्याकडे वेळ होता. मी मला स्वतःला सांगितलं होतं की मला नापासच व्हायचं आहे, पण मग तो 1 तास मी एन्जॉय करेन. मग तो एन्जॉय मी अशा पद्धतीने केला. मग तो एन्जॉय कसा केला, तर मी रिलॅक्स राहिले. मराठी इंग्लिशचा पेपर होता, तो छान पद्धतीने सोडवला. माझा कधी नव्हे तो मराठी इंग्लिशचा स्कोर खूप चांगला आला, खूप छान आला. ठीक आहे, पहिल्यांदा आला. म्हणजे 60-65च्या पुढे मी पहिल्यांदा गेली. ठीक आहे, ते झालं. मग नंतर तो दुसरा पेपर असतो, ठीक आहे, तो ओव्हरऑल अवघड निघाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास करा नका करू, सगळे एका रेंजला येतील. हा मॅटर करतो, ही गोष्ट खूप मॅटर करते. मी तुम्हाला खूप सांगते, बजावून सांगते की तुम्ही पेपरला सामोरं कसं जाता हे खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणजे मी तुम्हाला एक व्हिडिओ काय म्हटली की कमी अभ्यास झालेला असताना तुम्ही कसं सामोरं जाता, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर त्याच्यातलाच हा पार्ट आहे की पेपर कसा येईल हे आपल्याला माहिती नसतं, पण आपला अभ्यास कसा झाला आहे, आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आणि तो 1 तास कसा निभावून न्यायचा आणि त्याच्यातून बाजी कशी मारायची हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि याच्यातून आता मी तुम्हाला हे पण सांगते, मला कोणतीच गोष्ट सांगायची नसते, पण मला असं खोटं बोलून व्हिडिओ बनवता येत नाही. माझी स्वतःची सख्खी बहीण आहे, ती जी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे, जिने माझ्या अंडरच मी जे सांगितलेलं आहे तो अभ्यास केला आणि तिचं सिलेक्शन स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून ती कार्यरत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि मला तरी थोडाफार अभ्यासाला वेळ मिळालेला आहे. तिची गोष्टच निराळी. ती फक्त एवढंच करायची, हां हे कर ते कर, हे वाच ते वाच, एवढं कर. तुम्ही जर तिला बुक लिस्ट विचारायला जाल, तिला सांगता येणार नाही. कळलं? इतका फरक पडतो. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता जर तिची कथा सांगायला गेली, एक वेगळा व्हिडिओ होईल की तिने ती गोष्ट टॅकल कशी केली. म्हणून मी तुम्हाला म्हणते ना की प्रतिकूल परिस्थिती, अभ्यास झालेला नाही आणि मग तुम्हाला संधी तर आहे, तुमच्या कास्टच्या 3-4 जागा आहेत किंवा तुमच्या कास्टच्या 43 जागा आहेत, मग त्याच्यातून आपण कसं पास व्हायचं, याच्यासाठी माझी ही धडपड चालू आहे. म्हणजे एक व्हिडिओ माझा तो पण होता की तिने त्या गोष्टीवर मात कशी केली. बरं, ती पण होती का त्यावेळेस? नाही, मी पण होती तिच्यासोबत. STI मुख्य परीक्षेला गाईड करणारी मीच होती. मी झाली का पास? नाही झाली आहे, बरोबर. तर मग ह्याच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे हे जिवंत उदाहरण मी तुम्हाला देते ना, तर मला तुम्हाला तिथपर्यंतच नेऊन सोडायचं आहे की जिथे तुम्ही तो अभ्यास खूप मन लावून केलं पाहिजे आणि तुम्ही पोस्ट काढली पाहिजे. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते, जर माझा व्हिडिओ बघून तुम्हाला जर बळ मिळत असेल ना लढण्याचं, तर मी तुमच्यासाठी डेली एक व्हिडिओ टाकेन. मला फक्त आहे ना खचलेल्यांना बाहेर काढायचं आहे, ज्या परिस्थितीतून मी गेलेली आहे. मग मला हेच प्रश्न विचारले जातात की बरं ठीक आहे, तू दिल्या एक्झाम, मग सिलेक्शन नाही झालं, मग का करते, मग तुला डिप्रेशनमध्ये होत नाही का? अरे माझं आयुष्य मी जगलेली आहे, मी कोणासाठी खपलेली आहे हे मला माहिती आहे. तुम्ही तुमचं आयुष्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मी काय करते? बरं, मी किती कमी अभ्यासात तिकडे जाते आणि मी पास होऊन बाहेर येते, हे मला माहिती आहे ना. मग मला जज करणारे तुम्ही लोक कोण? हा ॲटिट्यूड माझा पूर्वी पण होता, आताही आहे. ठीक आहे, तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. बरं, मग कंबाईन ग्रुप सीचं काय झालं, तर मग मी दोन्ही पेपर दिले. बरं, एक गोष्ट असते दुसरी की
पेपरला सामोरं जाताना जेव्हा काही गोष्टी येत नसतात, मग त्यांना तुम्ही सर्कल करून ठेवता का त्याचं उत्तर मागे लिहून ठेवता, जे 10 मिनटं मिळतात मग त्याच्यात तुम्हाला ते सर्कल करायचं असतं. असं हे पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी अजून थोडी वेगळी आहे, ते मी इथे आता वाढवत नाही. तर मग मी ग्रुप सीचा तो पेपर दिला, माझं एक्सपेरिमेंट झालं होतं. मग मी त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, पेपरवर सगळं सोडवून घेतलं. पेपरवर सोडवल्यानंतर मग 10 मिनटं पुरतात की नाही ते बघा गोळे गोळे करायला. कारण जर तुम्ही ते सर्कल करता करता घाई गडबडीत दुसऱ्याच सर्कलला केलं, तुमचा एक पॉईंट तिथे वाया जातो. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला तो वेळ किती लागतो ते बघा. मी पुन्हा सांगते, मला तिथे रिस्क घ्यायची होती, ती माझी जबाबदारी होती जी मी तिथे घेतली. ही रिस्क मी नॉर्मल पेपरला घेऊ शकत नव्हती, जिथे मला प्री काढायची असते. इथे मी रिस्क घेऊ शकली कारण इथे माझ्याकडे ऑप्शन नव्हता, अभ्यास पण झालेला नव्हता. मी मनात म्हणत होते नापासच व्हायचं आहे, म्हणून मी गेली, शांत चित्ताने पेपर दिला, एन्जॉय केला. आणि मग ती परीक्षा मी पास झाले का, तर डेफिनेटली मी ग्रुप सीच्या स्किल टेस्टसाठी पण होते. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, ती एक्झाम मी जर पास होऊ शकते, माझा शून्य अभ्यास. आता इथे मला माझ्या बढाया नाही मारायच्या. काही जण काय म्हणतात की हां, शून्य अभ्यासावर कोणी जातं का. आता मी खरं सांगते, माझा राज्यसेवा मेन्सचा अभ्यास खूप वेगळा होऊन गेला होता. नॉर्मल अभ्यासापेक्षा तो वेगळा होता. मी पूर्ण वेगळी झाले होते. पण माझ्याकडे एकच होतं की आत्तापर्यंत जे काही मी माझ्या आयुष्यातलं संचित आहे MPSCचं, ते मी तिथे पणास लावलं ना. मी मराठी हातात घेतलं. बरं, तलाठीला तुम्ही म्हणाल तुम्ही मराठी इंग्लिश केलं असेल, अजिबात नाही. मी काय केलं, जे मेन टॉपिक आहे, समजा प्रयोगवर प्रश्न येत असतील, डायरेक्ट इनडायरेक्टवर येत असतील, त्याचे मी आदल्या दिवशी, बरं का, तलाठीच्या पेपरच्या आदल्या दिवशी मी हे व्हिडिओ बघितलेले आहेत, 1-2 दिवस आधी, खोटं सांगत नाही. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते, मी कोणतीही गोष्ट अशी पिक्चरायझेशन करून, जसं नाही का हवेत उड्या घेतो हिरो आणि मग वरून खाली उडी मारतो, हवेतल्या हवेत गटांगा घेतो आणि तरी त्याला काही होत नाही, असं मी तुम्हाला कुठेही काय सांगणार नाही आहे. मी माझं खरंच सांगणार आहे. बरं, मग मी पास कशी झाली, तर मग मी इतक्या दिवसाचा मराठी इंग्लिशचा अभ्यास करत असेल, कदाचित मी त्यामुळे पास झाली असेल. मी माझी स्ट्रॅटेजी बदलली म्हणून मी पास झाली असेल. किंवा मग बाकीचे आपले GSचे सब्जेक्ट असतात, मी त्याचा अभ्यास करत असते, त्यामुळे मी पास झाली असेल. मी शांत राहिली, मी स्वतःला बर्डन घेतलं नाही, त्यामुळे मी शांत राहिली, कदाचित त्यामुळे मी पास झाली असेल. तर अशा एक ना अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतील. दुसरी गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगते, आपल्या आयुष्यात आलेल्या संकट काळात जर आपल्याला सगळ्यात मोठा पाठिंबा जर कोणता असतं ना, नीट लक्षात घ्या, सगळ्यात मोठा पाठिंबा जर कोणता असेल ना, तर ते असतं आपलं कर्म. म्हणून मी सांगते की कधी कोणाशी खोटं वागू नका, कोणाला त्रास देऊ नका, कोणाला मिसगाईड करू नका. कारण ह्या सगळ्या गोष्टी घुमून फिरून आहे ना 100% तुमच्याकडे येणार आहे. 100% काळ्या दगडावरची रेत. तुम्ही जे दुसऱ्याला द्याल ना, ते तुमच्याकडे 100% येऊन तुमच्याचकडे आदळणार आहे. त्यामुळे आयुष्यात किती मोठं संकट आलं ना, त्याच्यासाठी एकच खंबीर आपला पाठीशी उभा राहणारा गोष्ट असते ना, ती असते आपलं मन. कारण आपलं मन आपल्याला तेव्हा ग्वाही देत असतं, अरे नाही, मी कोणाचं काही वाईट केलंच नाही आहे, तर माझं काय वाईट होणार आहे. आणि झालं तर ते काहीतरी असेल माझ्या विधिलिखित. पण मी तुम्हाला खरं सांगते, कोणतंही संकट आलं ना, त्याच्यातून लढण्याचं बळ तुम्हाला भगवंत देतो. बरं, कोणी म्हणत असेल मी देवाला मानतच नाही, तुम्ही ब्रह्मांडाला तर मानत असाल, युनिव्हर्सला तर मानत असाल. तेवढं की शक्ती ब्रह्मांडात असते की ते आपल्याला आलेल्या संकटातून बाहेर खेचून काढण्याची ताकद त्या परमेश्वरामध्ये असते. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर असेच खूप व्हिडिओ आहेत, तुम्हाला जर हवं असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करत जा. मी 100% तुम्हाला त्याचे रिप्लाय देत जाईल किंवा त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येत जाईल. आता जर ही सिरीज आपली चालू झाली आहे तर मी 100% एक व्हिडिओ आणतच जाईल. आता कम्युनिटी पोस्टवर मला एका सरांचं आहे की कंबाईन ग्रुप बीची जी एक्झाम आहे 9 नोव्हेंबरला, त्याची स्ट्रॅटेजी बनवा. मी तुम्हाला त्याच्यासाठी पण व्हिडिओ बनवेल. मी तुम्हाला खरं सांगते, माझ्या आयुष्यात स्ट्रॅटेजीपेक्षा ना आहे त्या परिस्थितीवर मात कशी करायची हे जास्त महत्त्वाचं आहे. स्ट्रॅटेजीत तर आहे, स्ट्रॅटेजीचं कसं आहे, मी स्वतः स्ट्रॅटेजी आखल्या पण त्या पूर्णत्वास जर जात नाही आहे, बरोबर. मी तुम्हाला काय म्हटलं, जे मी स्वतः केलं आहे ते मी तुम्हाला अस्खलितपणे बोलून दाखवू शकते, जे मी डोळ्यांनी पाहिलं आहे ते मी तुम्हाला सांगू शकते. स्ट्रॅटेजी जास्त कोणाची होईल, स्ट्रॅटेजी माझी हे असेल की एखादी लढाई लढायची आहे, मग आता ती जिंकून कशी यायची, तुमच्याकडे हत्यार नाही आहे, तुम्ही बाकीचं काही नाही आहे, मग तुम्ही ती जिंकायची कशी, अशा स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे. कमी अभ्यासात गेले मग काय करायचं,
अशी अशी वेळ आली आहे, मग आता काय करायचं, ह्या स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे. पण तरी जर अभ्यासाशी रिलेटेड काही स्ट्रॅटेजी असेल, मला खरंच मनापासून काही सुचलं की ज्याच्याने तुमचा फायदा होईल, मी त्याच्यासाठी पण 100% स्ट्रॅटेजी असेल. बाकी तुम्हाला काही वाटत असेल की मॅडम आम्हाला ह्या गोष्टीसाठी गाईड करा, मी 100% तुम्हाला करणार आहे. ठीक आहे. तर आजचा मतितार्थ तुम्हाला कळाला की मी अशा पद्धतीने त्या परीक्षा टॅकल केल्या, मी एवढी परिस्थिती हँडल केली आणि मग मी त्या तिन्ही एक्झाम, ठीक आहे तलाठीला माझं झालं नाही, नाही झालं काही हरकत नाही, मी कमी पडली असेल, काही पण आपण हे करू शकतो. पण ॲटलिस्ट माझं हे तर आहे, पुन्हा तिथे मला पाठबळ कोणत्या गोष्टीचं मिळालं की मी शेवटपर्यंत लढले. माझा अभ्यास कमी झालेला होता, पण माझ्यात ते कॅलिबर आहे की मी तिथपर्यंत जाऊन आले, मी वेटिंगला आले, मी राज्यसेवेची मेन्स पास झाली, मी राज्यसेवा मुख्याला गेले, नंतर मी ग्रुप सीच्या स्किल टेस्टसाठी पात्र ठरले. कळालं तुम्हाला? मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या. हां, तर आपण अशाच पद्धतीने पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.